देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी निज देवने नशी मुळे कोण देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव काही कोटे ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव कोटे काही पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावने आद्यत्र जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी निज देव नेनशी मुळी कोण देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव काही कोठे शिवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंग संहितेतील आहे। त्या अभंगातून ज्ञानोबाराय आपल्याला वास्तव स्वरूप असणाऱ्या देवाची ओळख करून देत आहेत। प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वाड पंचकृषी ग्रामस्थ कोवाड या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवाची ही चालू असलेली वाटचाल आज या पारायण सोहळ्याला 42 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या सोहळ्यातील आजची ही 3ऱ्या दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे। येण्याकरता थोडा उशीर झाला त्याच्याबद्दल क्षमा असावी। तेव्हा सेवेचा भाग आहे, काहीच चिंतन घडावं म्हणून हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। टाळकऱ्यांची काही परीक्षा बघण्याकरता नव्हे बरं, पण परीक्षा बघण्याचा आपला अधिकार नाही। आपणच परीक्षेला बसलोय, आपण कोणाची परीक्षा घेणार? काही संतांच्या वाङ्मयामध्ये असे काही अभंग आहेत, त्याची कुठंतरी समाजाला ओळख झाली पाहिजे बरं। कारण परमार्थाची साधना करण्याकरता आपण प्रवृत्त झालेला आहोत। मग परमार्थ करायचा म्हणजे काहीतरी करायचं असं त्याचा अर्थ नाही बरं का, काहीतरी जाणून घ्यायचं आहे। कारण आज परमार्थाच्या बाबतीत विचार केला तर त्या परमार्थाच्या साधनेतून हळूहळू मनुष्य बहिर्मुख असलेला अंतर्मुख झाला पाहिजे। बहिर्मुख असलेला अंतर्मुख झाला पाहिजे। परमार्थाची साधना करता करता बहिर्मुख असलेला अंतर्मुख होता होता तोच अंतर्मुख झाल्यानंतर त्यालाच शेवटी अधिकार प्राप्त होतो आणि त्या अधिकाराने त्याला देवत्वाची यथार्थ ओळख होते बरं। आपल्या जीवनामध्ये ज्या मानाची अंतर्मुखता पाहिजे त्या मानाची अंतर्मुखता अजून झालेली नाहीये का? आज लोकांची धारणा आहे देव पाहायला मिळाला पाहिजे, देव कधी पाहायचा नसतोय, देव जाणायचा असतो बरं का। देव पाहायचा नसते, पाहण्याची वस्तू नाहीये। आणि तुम्हाला जर देव पाहायचा असेल तर ज्ञानोबा म्हणतात मी सांगतो त्या पद्धतीनं पाहावा लागेल। पाहता पाहणे दुरी सारोनिया,
जमेल आपल्याला? म्हणजे आपण जी अपेक्षा करतो देव पाहावा समजावा, अजून आपण बहिर्मुख आहोत. आपण अजून बहिर्मुख आहे. मग बहिर्मुख आहोत, कधीतरी अंतर्मुख झालं पाहिजे का नको? असाच परमार्थ करायचा आहे बहिर्मुखतेमध्ये. पण जोपर्यंत अंतर्मुखतेमध्ये परमार्थ आपला घडत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाचं परिवर्तन घडत नाही. लक्षात ठेवा, परिवर्तन घडत नाही आहे. परमार्थ आपल्या जीवनामध्ये बांधण्याकरता, तो अंतःकरणामध्ये उतरण्याकरता अंतर्मुखता आज वाढण्याची गरज आहे. कधी वाढेल? किती पारायण केल्यानंतर वाढलो? किती कीर्तन केल्यानंतर वाढेल? त्याला कुठंतरी बसून साधना केली पाहिजे. ठाईच बैसोनी कराई बैसोनी कराई चित्त आवडी अनंत आळवावा. साधना केली पाहिजे या पद्धतीनं. नंतर ज्ञानोबांनी त्यांना परमार्थाचा अनुभव यावा असा वाटला, त्यांना उपदेश केलाय. तरी अवधान एकले दिजे मग देवळाकडे येईजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका. मी प्रतिज्ञापूर्वक बोलतो, निश्चयानं बोलतो म्हणतात ज्ञानोबा आहे. खरंच तुम्हाला देवाचा अनुभव यावा असं वाटत असेल तर मी सांगतो ते ऐका, कोणाचं तरी ऐकू नका. म्हणजे काय करा, अधिकार वाढवा, अधिकार वाढवा. म्हणून परमार्थ जो करायचा तो अधिकार वाढवण्याकरता करायचा, लक्षात ठेवा. आज आम्ही काय करतो, परमार्थ करत असताना अधिकार वाढवण्याकरता आपण जीवनामध्ये प्रयत्न करत नाही बरं का. पण अधिकार जोपर्यंत आपला वाढत नाही तोपर्यंत आपला परमार्थ सफल होणार नाहीये. म्हणून कधीतरी या अवस्थेला प्रत्येकाने प्राप्त झालं पाहिजे. असे या जगामध्ये आहेत का कोणी? अधिकाराची मंडळी आहेत. म्हणून त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. एक वर्ग पामर आहे. पामर आहे म्हणजे तो देव वगैरे काही मानत नाही बरं का. निषिद्ध विषयाचं सेवन करण्याकरता त्याची प्रवृत्ती. विधी निषेध त्याला काहीही मान्य. व्रत, एकादशी, उपवास त्याला काही मान्य देऊन तो सतत खात राहिलं पाहिजे माणसाने, जे मिळेल ते. त्याचा उद्देशच एवढा आहे, खावो पिवो
त्याच्या पलीकडे विचार नाही. असा वर्ग या भूतलावरती पुष्कळ आहे बरं का. त्यांचा उद्धार कधी होणं शक्यच नाही. ते ह्या कामाचे नाहीतच बरं का. त्याचा विचार संतांनी केलेला नाही, त्याचा विचार शास्त्रांनी केलेला नाही. त्याच्या पुढचा एक विचार अधिकारी आहे विषयी. ते विधी मानून व्यवहार करतात बरं का. विषयच सेवन करायचे, पण शास्त्राने ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने विधी मानून जो व्यवहार करतो त्याला म्हणतात विषयी. आणि त्याच्या पुढचा वर्ग आहे जिज्ञासू. त्याला वाटतं काय नाही, आपण त्या देवाला जाणावं, बाकी काही नाही. तो संसार नको, हे विषय नको, त्या कुठल्या खटापटी नको, एक आपल्याला देव कळावा एवढी त्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा आहे. काही मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐशे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, काही खंड येईल कर्म. त्याची तळमळ आहे, देव भेटेल का, देव प्राप्त होईल का. रात्रंदिवस तो विचार करतोय. काही ऐशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे. त्याच्या चित्ताला भगवंताच्या भेटीची जाणण्याची झुरणी लागलेली आहे. झुरणी, ओढ लागलेली आहे. म्हणजे भगवंताच्या भेटी करता, भगवंताला जाणण्याकरता त्या मनाची अंतःकरणामध्ये तळमळ पाहिजे बरं का. ज्ञानोबांनी फार सुंदर वर्णन केले. देवा खरंच आम्हाला सुद्धा अशी ओढ लागावी बरं का. कशी लागावी. परिमळाची धाव भ्रमर ओढी, 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 परिमळाची धाव भ्रमर ओढी. ऐशी तुझी गोडी लागो मज, कैशी तुझी गोडी लागो मज, अविट गे माय विटेना, अविट गे माय विटेना, कैशी तुझी गोडी लागो मज, कैशी तुझी गोडी लागो मज, अविट गे माय विटेना, अविट परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव भ्रमर ओढी, कैसी तुझी गोडी लागो मज, कैसी तुझी गोडी लागो मज, तुझी गोडी लागो मज, कैसी तुझी गोडी लागो मज. परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैशी तुझी गोडी लागो मज. भ्रमर आहे,
आणि त्याला मोगऱ्याच्या फुलाचा सुगंध आला. कुठून आला? फार दुरून आला बरं का, फार दुरून आला. आणि तो त्या दिशेने निघाला. हा सुगंध कुठून येतोय, किती किलोमीटर आहे तो बघत नाही बरं का. किती किलोमीटर आहे ते बघत नाही, किती दूर आहे ते पाहत नाही. ज्या दिशेने येतो त्या दिशेने तो शोध घेत 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 तिथपर्यंत जातो. जातोच, त्याचा शोध लागत नाही तोपर्यंत तो थांबत नाही. कोणाचं वर्णन करतायत? भ्रमराचं. हे कश्चित भ्रमर आहे, हे कश्चित भ्रमर आहे. पण त्याला जर त्याचा जर सुगंध जर आला तर त्या दिशेने तो एवढा प्रयत्न करतो, ते सापडल्याशिवाय थांबत नाही. तशी ओढ देवाविषयी असावी, तशी ओढ आमच्या तुमच्या चित्तात प्रपंचाविषयी आहे. प्रपंचाविषयी तुमच्या भागात प्रकार नाही वाटत, आमच्या भागात प्रकार आहे. माहीचा प्रकार. काय? माहीचा प्रकार. आणि त्या माहीला काय? फक्त खादीची चव. पोटभर खायला मिळतं. धाब्यावरती गेल्यानंतर पोटभर खायला मिळत नाही, पैसे मोजावे लागतात. तिथं पोटभर मिळतं बरं का. माणसं 200-200 किलोमीटर येतात खायला. किती? 200-200 किलोमीटर. यांच्या गावाजवळ मुरगुड म्हणून गाव आहे, आदमापूरच्या अलीकडे. काल रामभाऊनी मला इतिहास सांगितला. म्हणजे महाराज 12 वर्षांनी माहीत झाली. किती? 9 दिवस खादीची चव. कोटीच्या घरात खर्च झाले नुसतं खाण्याकरता. लांबून रामून पाहुणे हो. म्हणजे आमची ओढ ही प्रपंचाकरता, खाण्याकरता आहे. इथं ज्ञानोबाराय वर्णन करतात, ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाच्या भेटीची ओढ निर्माण झालेली आहे, त्याला जिज्ञासू म्हणतात. अशी जिज्ञासू अवस्था जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत देवाला जाणण्याची इच्छा होत नाही. आम्हाला वाटतं का देव भेटावा? मला तर वाटत नाही. तुमचं काय मला माहिती नाही. आम्हाला तर देव भेटा वाटत नाही. आम्हाला वाटतं कीर्तन कधी भेटतील करायला. देव भेटावा असं कीर्तन करायला वाटत नाही तर सामान्यांची काय कथा हो. जिज्ञासू बहुतेक कीर्तन करत नाही असं पण नाही बरं का. त्याला फक्त जाणण्याची इच्छा असते आणि तो त्याच्याकरता रात्रंदिवस प्रयत्न करतो बरं का. फार प्रयत्न करतो. म्हणून एक गुरुवर्य सकरेवर्धनी कथा सांगितलेली आहे आणि ती कथा सांगत असताना त्या कथेला एक शीर्षक दिले, पोटासाठी का उद्धारासाठी. पोटासाठी का उद्धारासाठी. या अभंगाचा भाव नाही कळाला तर कमीत कमी तुम्हाला ही कथा कळावी म्हणून सांगतो. अभंगाला धरून नाही, सोडून नाहीये. त्या प्रास्ताविक मधला विचार आहे बरं का. अभंगाची प्रस्तावना तुमच्या लक्षात आली की अभंग कळेल. तसा अभंग महनीय स्वरूपाचा आहे आणि अर्थाच्या दृष्टीने गहन आहे. मी विचार करत आलोय सांगावं का नको, सांगावं नको, या लोकाला झेपेल की नाही, आणि किती दिवस झाकून ठेवायचं हो. बासुंदी आहे. बासुंदी बसवायला ताकद लागते बरं का. बासुंदी बसवायला ताकद लागते. ती कधीच नाही खाल्ली तर थोडी खाल्लेली सुद्धा पचत नाही बरं का. पण थोडी थोडी तरी खायला शिकलं पाहिजे की नाही बासुंदीवर का. थोडी थोडी जर आपण खायला शिकलो तर कालांतराने आपल्याला किती खाल्ली तर ती पचते. पण पहिल्याच वेळी जर जास्त खाल्ली तर घेतांब्या
थोडासा विचार आपल्यासमोर हा प्रगट करावा म्हणून थोडंसं मी सांगण्याकरता धाडस केलेलं आहे. आपण तसे ऐकणारे आहात म्हणून तर 42 वर्ष बरीच मंडळी त्या पारायणातले अजून आहेत, ज्यांनी आरंभ केला तेव्हापासून अजून आहेत नाही. त्यांना कळलं पाहिजे तेच महाराजाचं काय ऐकायचं, काहीतरी आम्हाला ऐकायला असं मिळावं. पौष्टिक खाल्ल्यानंतर माणसाची भूक राहते बरं का. किती चिरमुरे खाल्ल्यानंतर भूक क्षमेलो, चिरमुरे किती का पोट भरल्यासारखं वाटतं. अर्धा तास गेला की आणखी म्हणतात माणसं काय असेल तर आणा. ते तुम्हाला 5 बदाम जर खायला दिले तर त्यात ताकद आहे. तसं या विचारामध्ये ताकद आहे. तो परमार्थ करत असताना परमार्थ कसा करावा, उद्धारासाठी का पोटासाठी, काय फरक आहे, फार फरक आहे, लक्षात ठेवा. आपल्या या भूतलावरती काही 18 पगड जाती आणि त्या 18 पगड जातीमध्ये एक जात आहे धनगर. त्याला नावाचं सामर्थ्य, धनाचा आगर ज्याच्याकडे आहे त्याला म्हणतात धनगर. तुम्ही त्या नावावर समजू नका बरं का. आमचा कर्नाटकाचा मुख्यमंत्री धनगरच आहे, होत बरोबर आहे ना. आता असलेले सिद्धरामय्या माझं काय त्याचं नातं नाही, मला धनगराचं सांगायचं आहे. सामान्य समजू नका. म्हणजे आज बुद्धिमान माणूस आहे की नाही, यार ती मुख्यमंत्री झाला तर ती बुद्धिमान आहे की नाही. म्हणजे त्या धनगराला तुम्ही मागा समजू नका बरं का. फार बुद्धी त्याच्याजवळ असते. असा धनाचा अगर असलेली ही जात, ते त्यांचं धन वाढत राहतं बरं का, कधी कमी होत नाही, कधी कमी होत नाही. त्यांच्याकडे जी मेंढ्या बकरी पाळली जातात ना, पुन्हा पुन्हा त्याची लोकर निघते, पुन्हा पुन्हा त्या संततीची वाढ होते. पैसाच पैसा बरं का. मग यांचा प्रपंच कसा असतो, ह्या गावावरून त्या गावाला, त्या गावातून त्या गावाला, आणि तो गावाच्या बाहेर. पण तो त्यांचा व्यवसाय तसा आहे. कारण त्या मेंढ्यांचं पोट भरलं पाहिजे, ते भरण्याकरता शेतामध्ये डोंगरामध्ये ते फिरवावं लागतं. दूर दूर जातात. गावापासून माणसं 400 किलोमीटर जातात बरं का. त्या मेंढ्या राखण्याकरता विजापूर पर्यंत, मराठवाड्यापर्यंत जातात माणसं, लांब लांब जातात. असा त्यांचा फिरत असताना गावाच्या बाहेर मुक्काम असतो, तिथं कोणाचा संबंध नाही आहे. मग परिस्थिती अशी आहे, त्या जनावरांचं, त्या पशूंचं त्यांना सांभाळ करावा लागतो. आणि त्यांचं संरक्षण करण्याकरता त्यांच्याकडे संरक्षण मंत्री असतो, कुत्रा. कारण त्या मेंढ्यांना पळवण्याची भीती जास्त आहे. कोणाच्या पासून? लांडग्यापासून, कोल्ह्यापासून. आणि त्या कोल्ह्याला आणि लांडग्याला भीती घालण्याचं सामर्थ्य कुत्र्याजवळ आहे बरं. तो फक्त कुत्र्याला भीतो, बाकी कोणाला भीत नाही. म्हणून ते लोक कुत्री पाळतात. बरं, त्या कुत्री पाळण्याकरता त्यांना काय करावं लागत नाही. त्याच मेंढ्याचं दूध काढायचं, त्याला खाऊ घालायचं. असा हा प्रवास करणारी मंडळी गावाच्या बाहेर मध्य रात्रभर निवांत झोपतात त्या कुत्र्याच्या भरवशावरती. ती शेतामध्ये शेळ्या मेंढ्या बसवलेल्या असतात, त्याला संरक्षण असतं, जाळी असते. ती कशाची असते? सुताच्या दोऱ्याची बरं. रोज लावायची, रोज काढायची ना. मग ती रात्री शेतामध्ये मेंढ्या बसवायची. असा हा धनगर एका गावातून त्या गावात फिरता फिरता एका गावाच्या बाहेर मुक्काम. एक दिवशी काय घडलं,
एक कोल्हा आला, त्यांनी परिस्थिती पाहिली, कुत्रा जागा आहे का झोपल्याला, मालक तर झोपलेलाच आहे. आणि बेसावध बघून एक मेंढी त्यांनी पळवली. पळवली ही चावूल त्या कुत्र्याला आली. कुत्र्याला चावूल आल्याबरोबर कुत्र्याने त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली. कोल्याच्या लक्षात आलं आता कुत्रा आपल्या पाठीशी लागलेला आहे, त्यानं ते सोडलं. पण कुत्र्याने ठरवलं ह्याला धरल्याशिवाय थांबायचं. कोल्हा पुढं पळतोय, मागं कुत्रा पळतोय, दोघही पळताय. एवढे पळतात तेवढे पळतायत. शेवटी त्या कुत्र्याला कोल्हा हाताला लागला नाही. कोल्हा हाताला लागला नाही. शेवटी धापा ताकत ताकत धापत जाग्यावरती थांबला आणि विचार करू लागला. आपण प्रयत्न केला पण आपल्या हाताला का लागला नाही, म्हणून परत पावलाने संत गतीने येऊ लागला. परत येता येता हे घडलेला प्रसंग, तोपर्यंत मालक जागा झाला होता. तो आला कुत्रा मालकाच्या जवळ. मालकाने विचारलं का रे, कोल्ह्याला का धरला नाहीस म्हटले. तुझी जबाबदारी आहे ना, तुझं काम आहे. आम्ही तुला रोज भाकरी दूध खाऊ घालतोय. हो मालक, तुम्ही दूध भाकरी खाऊ घालताय म्हणून तर मी पळालो ना त्याच्या मागे. तुम्ही खाऊ घालताय म्हणूनच मी पळालो, मी उगीच पळालो नाही. मग मी पळालो पण माझ्या हाताला तो लागला नाही, तोही पळत होता. मग लागायला पाहिजे होता, पण लागला नाही ना. का लागला नाही, त्या कुत्र्याने त्या मालकाला दिलेलं उत्तर आहे. मालक, तो कोल्हाही पळत होता आणि मी पळतो, पण दोघांच्या पळण्यातला हेतू मात्र भिन्न होता. हेतू मात्र भिन्न होता. कोल्हा जो पळत होता तो स्वतःचा जीव वाचवण्याकरता पळत होता आणि मी जे पळत होतो ते पोटाकरता पळत होतो. मी पळत होतो पोटाकरता पळत होतो. जीव वाचवण्याकरता जी माणसं पळतात ना, ती जीवावरती उदार होऊन पळतात आणि ती पोटाकरता पळतात, ती देहभाव जागा ठेवून पळतात. काय कळलं तसं बघा. हीच अवस्था आज परमार्थात आहे बरं. आमचा परमार्थ हा पोटासाठी का उद्धारासाठी आहे. आमचा परमार्थ उद्धारासाठी नाही, पण उद्धाराकरता परमार्थ करणारी माणसं जगात आहेत हे विसरू नका बरं का. पण बोटावर मोजण्यासारखे. आणि अशी उद्धाराकरता जी परमार्थ करण्याकरता आहेत अशांना ज्ञानोबाने सांगतात, बाबांनो तुम्हाला देव पाहिजे ना, तुम्हाला देवाला जाणायचं आहे ना, मग तुम्हाला जर देवाला जाणायचं असेल तर तो तुम्हाला असा फिरून सापडणार नाही. फिरून सापडणार नाही. तुम्ही किती त्या देवाचा शोध घेतला तरी तो तुम्हाला देव सापडणार नाही. तेव्हा तुम्ही त्या देवाला शोधण्याचा प्रयत्न करू नका. देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी, 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 देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी.
व्यर्थ का फिरशी. तुम्ही देव शोधण्याकरता आज फिरायला लागलाय. महाराज म्हणतात ते फिरणं व्यर्थ आहे. एक भावगीत आहे, पाठात कुठ शोधिशी रामेश्वर, कुठ शोधिशी काशी. अरे रामेश्वरला देव आहे, काशीला देव आहे, जायचं नाही, जा काशी करायला जा. भावगीत आहे, सुंदर आहे ते बरं. तोच विचार इथं ज्ञानोबा सांगतात. बाबांनो, देव शोधण्याकरता तुम्ही प्रयत्न करताय, शोधून देव सापडत नाही. का सापडत नाही? का सापडत नाही? अहो, तो देवाला शोधण्याकरता त्याला काहीतरी आकार पाहिजे ना, त्याला काहीतरी रूप पाहिजे की नाही, तर त्याचा शोध घेता येईल. त्याला आकारच नाही तर तुम्ही शोध घेणार कसा? मग माणसं का फिरायला लागली हो? का फिरायला लागली? भौतिक प्रगती झालेली आहे आणि त्या भौतिक प्रगतीचा परिणाम माणसाला वाटतं त्या साधनातून हा शोधता येतो का? शोधता येतो का? कारण भौतिक साधनाच्या द्वारे तुम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न केला ना, तो परमात्मा कधीही सापडणार नाही. ती कथा सांगितली जाते. एक शिंपी होता, शिंपी, आणि ग्रामपंचायतीने चौकामध्ये असा मोठा हॅलोजन लावला होता. आणि त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये संध्याकाळी 6 वाजता तो शोधत होता. काही माणसं प्रवचनाला येत होती, त्यांनी बघितलं काहीतरी हा शोधत असेल. प्रवचन झालं, कीर्तन झालं, जेवण झालं, 12 वाजे. लोकांनी बघितलं जाताना अजून हा शोधतोय बरं का. मग काही ना दया आली, 6 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत हा शोधतोय. म्हणजे दादा काय हरवलं? काय म्हणजे सुई हरवली, सुई. मग 4 तास झालं म्हणजे मी शोधतोय, अजून काय सापडेना. मी तुम्हाला मदत करतो म्हणजे. त्यांनी मदत केली. तास 1.5 तास प्रयत्न केला. 12:30 वाजले. शोध घेतला, सापडला. दादा मला सकाळी काकड्याला उठायचं, मी जातो म्हणाला. पण तुम्हाला जाता जाता मला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही 4 तास शोध घेताय, मी तुमच्यावर 1.5 तास प्रयत्न केला, त्यावर ती सापडत नाही, तेव्हा मला प्रश्न विचारताय. दादा सुई पडली कुठे? ते मला घरात पडल्या म्हणलं. कुठं पडल्या? घरात. मी इथं का शोधताय? इथं ग्रामपंचायतीने मोठा दिवा लावलाय मला. ग्रामपंचायतीने किती 7 दिवसाचा सप्ताह केला तर सापडेल ती सुई. हा, जिथं आहे तिथंच शोधला तर सापडेल. जिथं सुई पडली तिथं शोधला तर तो सापडेल. प्रकाशामध्ये शोधलं तर ते सापडणार नाही. जिथं देव आहे तिथं तो जाणला पाहिजे, कुठं तरी शोधून सापडणार नाही. तुझं आहे तुझं पाशी, तरी तू जागा चुकलाशी. मुनी तर महाराज वर्णन करतात, व्यर्थ का फिरशी. देव शोधण्याकरता आपण एवढा प्रयत्न करतोय, फिरणं व्यर्थ आहे. कितीही तुम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न केला तर तो सापडणार नाहीच आहे. का? तो शोधण्याकरता असा कुठं विखुरलेला नाहीये. तो विखुरलेला नाहीये. म्हणून पहिला प्रश्न केलाय, हा, त्या देवाला शोधण्याकरता तुम्ही जो प्रयत्न करताय तो प्रयत्न केलेला व्यर्थ आहे. का? शोधून देव सापडत नाही. म्हणून तर महाराज पहिला विचार म्हणतात, देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी.
माहे तरी कुठं? ज्ञानोबा म्हणतात निज देव नेनशी मुळी कोण. निज म्हणजे जवळ. कुठं? जवळ. जवळच आहे. निज देव नेनशी मुळी कोण. तो मूळ देव जवळच आहे. का त्याला तू जाणत नाहीस? का तो तुला कळत नाही? म्हणजे देव आपल्या जवळ असताना माणसं देव शोधण्याकरता बाहेर निघाले. कोणी म्हणे तो देवात उभा केलेला देव नाही आहे, देवच आहे. तो खरा नाही बरं का, खरा नाही आहे. म्हणजे खरा आणि खोटा काय ते जाणल्यानंतर कळेल. मग खोटा आहे तर आम्ही उद्या काढून इथं नदीत विसर्जन करू? अजिबात करू नका. हा, तो मूर्तीच्या रूपाने आहे, मूर्तीच्या रूपाने आहे. आणि मूर्तीच्या रूपाने देव आहे. देवाचं खरं रूप नाही बरं का, खरं रूप नाही आहे, तात्कालिक आहे. प्रभू रामचंद्राचा अवतार झाला, देवच आहे का नाही? कधी झाला? कुठल्या युगात झाला? कुठल्या युगात झालं ते करा. कारण 500 वर्षांनी प्रभू रामचंद्र प्रकट झाले अयोध्येमध्ये. पण कोणत्या युगात झाला एवढं तरी करा. त्रेता युगामध्ये. मग त्रेता युगामध्ये प्रगट झालेला प्रभू रामचंद्र जसाच्या तसा आहे का सांगा मला? आहे? मूर्तीच्या रूपाने आहे. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण झाले, अजून आहे. आणि असे तर कधी भेटला आम्हा तुम्हाला? आहे, मूर्तीच्या रूपाने आहे. आणि या कलियुगामध्ये पांडुरंगाच्या रूपाने प्रगट झालेला आहे. पण कधी भेटलाय? मूर्तीच्या रूपाने. आहे तरी खरा कुठं? महाराज म्हणतात प्रत्येकाच्या जवळ आहे, प्रत्येकाच्या जवळ आहे. अरे प्रत्येकाच्या जवळ आहे म्हणजे आज आपण जे बोलतो ते कोणामुळे बोलतो? आज आमच्या तुमच्या शरीरातली हालचाल चालली कोणामुळे चाललेली आहे? आम्ही रोज खातो पितो, व्यायाम करतो, काम करतो म्हणून कोणामुळे चाललेला आहे? अहो देव आहे म्हणून चाले हे शरीर कोणाची आसक्ती. प्रत्येकाच्या शरीरामध्ये देव आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो मनुष्य म्हणजेच देव. पण आपल्याला आपला भरवसा नाही आहे, आपलाच आपल्यावरती विश्वास नाही आहे. तुम्ही अनुभव घ्या या गोष्टीचा, जे आपल्याला कळेल. आपल्या अस्तित्वाची जाण आपल्याला कळेल. लक्षात ठेवा, आपलं जे अस्तित्व आहे
आपल्या स्वरूपामुळे अस्तित्व आहे, शरीरामुळे अस्तित्व नाही बरं का. स्वरूपामुळे अस्तित्व आहे, पण ते एकाएकी कळणार नाही. काही गोष्टी आपल्याला कळतात बघा, आपल्याच गोष्टी आपल्याला कळतात. त्याला साक्षी म्हणतात, साक्षी. आपण काही गोष्टी करत असताना लोकाला फसवतो, आणि लोकाला फसवतो, आणि फसवल्यानंतर त्या समोरच्या माणसाला काय कळत नाही, पण ज्याने ज्याच्याशी व्यवहार केला त्याला कळतं मी ह्याला फसवलंय. हे कोण कोणाला सांगतंय? कोण कोणाला सांगतंय? मी अमक्याला फसवलं हे कोण आपल्याला सांगतंय? त्रयस्थ माणूस कोण आहे सांगायला? घरातली माणसं कोण आहे? आपलीच आपल्याला साक्ष आहे. आपण काय करतोय लक्षात ठेवा. दुसऱ्याला कळत नाही. मी साक्ष कोणामुळे आहे? देवामुळे आहे. लक्षात ठेवा. हे जर माणसाला कळेल ना तर माणसं पाप करणार नाहीत, लबाडी करणार नाही. लक्षात ठेवा. लोक म्हणतात बरीच माणसं देवाच्या माग जाऊन पाप करतात, ते म्हणजे देवाला दिसतंय. काय म्हणतात? देवाला दिसतंय. अरे देवाला दिसतंय, कोण बोलायला लागलंय? अरे देवच बोलायला लागलाय. हे कधी कळाले लोकांना? कळालं नाही. लक्षात ठेवा. म्हणजे आपण जो जो व्यवहार करतो तो व्यवहार कोणाच्या तरी साक्षीने करतो, आणि तो साक्षी म्हणजेच देव आहे. आणि तो कुठं आहे? प्रत्येकाच्या जवळ. निज निज देव नेनशी मुळी कोण. तो आपल्या जवळच आहे. त्याला शोधण्याकरता कुठं जाण्याची गरज नाहीये, फक्त त्याला जाणायचं आहे. त्याला फक्त जाणायचं आहे. हा, जाणण्याकरता अट्टास करायचा आहे बरं का. जाणण्याकरता अट्टास करायचा आहे, बाकी काहीही करायचं नाही. हा, त्याची तुम्हाला सिद्धी करण्याची गरज नाही. तुम्ही जर त्या मानाचा अट्टास केला की तो सिद्धच आहे. सिद्धच आहे. कोर्टामध्ये न्याय निवाडा केला जातो, तिथं सिद्ध केलं जातं काय खरं आणि काय खोटं. दोन्ही पक्षाचे दोन वकील असतात आणि मध्ये न्यायाधीश असतो. दोन्ही पक्षकाराचं मत त्या वकिलाने न्यायाधीशाच्या समोर मांडायचे. काय खरं आणि काय खोटं आहे, आणि काय खरं आहे काय खोटं आहे याचा निवाडा कोण करतो? न्यायाधीश. खराच जर तो न्याय मानत असेल तर, धर्म मानत असेल तर, त्याला जर बदलण्याकरता जर टेबलाच्या खालून काय दिलं तर अवघड आहे. हा, पूर्वी न्याय देणाऱ्या त्या न्यायदेवतेवरती, न्यायाधीशवरती विश्वास होता, अलीकडे राहिलेला नाही. मला त्यातला मुद्दा मांडायचा आहे. हा, न्याय देणारा न्यायाधीश हा कोणाची बाजू घेत नाही. हा, कोणाचं तो खाऊन मिंद नसतो. हा, निरपेक्षता त्याच्या चित्तामध्ये, निरपेक्ष भावाने तो त्याला तो निर्णय देतो, आणि त्या निर्णयाप्रमाणे शेवटी ठरलं जातं बरं का. तसं आमच्या तुमच्या जीवनामध्ये असा न्याय, असा साक्ष देणारा जर कोण असेल तर तो देव आहे, आणि तो प्रत्येकाच्या जवळ आहे. आपल्याला थोडंसं अंतर्मुख व्हावं लागेल. हा, आपल्याला ह्या डोळ्याने त्याला पाहता येत नाही. पाहता येत नाही बरं का. या भौतिक युगामध्ये काही यंत्र निर्माण केले. 4 चाकाची गाडी आहे, किती किमतीची आहे त्याच्याशी आपलं देणं घेणं नाही. पण त्या गाडीला पुढे 4 दिवे आणि माग 2 दिवे लावलेले. ती गाडी चालते, आणि चालवणारा त्या गाडीमध्ये
ड्रायव्हर आहे. गाडी चालतेली दिसते, चालवणाऱ्याला पुढचा रस्ता दिसतो, पण पुढच्या माणसाला गाडीतला चालवणारा दिसत नाही. बरं का, चालवणारा दिसत नाही का? गाडीत अंधार असतो. गाडीत त्या दिव्याची योजना करताना अशी केलेली आहे, त्या गाडीनं चालताना बाहेरचं दिसावं, आतलं दिसावं अशी त्या गाडीची योजना केलेली नाही. हीच गाडी आहे, हीच गाडी. हे पुढचे दोन पोखस, हे पाहण्याकरताच आहे. हो, ह्या पाहण्याने जग दिसतं का? या पाहणारे चालवणारा दिसतो? या डोळ्याने आत असलेला दिसतो का सांगा? कोणी म्हणे उलटे करायचे, करून बघा काय होईल. असलेलं दिसायचं बंद होईल. मग काय करा? हे डोळे असेच ठेवायचे, हे डोळे असेच ठेवायचे, डोळे झाकायचे. डोळे झाकायचे म्हणजे बाहेरचा आता मी डोळ्याने पाहणार नाहीये. ज्यार्थी ही पाहण्याची शक्ती कोणतरी मला देतोय, त्यार्थी देणारा कोणीतरी आहे असं तुम्ही मनामध्ये जाणण्याचा प्रयत्न करा. असं जाणण्याकरता जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला तो कळेल. केवळ ह्या डोळ्याने पाहण्याचा प्रयत्न केला तर तो तुम्हाला दिसणार नाहीये. अंतर्मुख झालं पाहिजे, आणि अंतर्मुख झाल्यानंतर तो आपल्या जवळच आहे, तो आपल्याला दिसेल. निज देव नेनशी मुळी कोण, हे खरं देवाचं वास्तव रूप आहे. तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्टं मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव विद्यो वेदान्तकृतवेद विदेव चाहं. यर्वी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. मग कधी कळेल परी संता सवे वसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैरागीशी. संतांच्या जवळ गेल्यानंतर संत आपल्याला काय करतात? आपली दृष्टी बदलतात, आपल्याला दृष्टी देतात. बरं का, आणि कुठली दृष्टी देतात? ज्ञानांजन. ते अंजन घातल्यानंतर काय दिसतं माहित आहे आपल्याला? अंजन कुठे घालतात? डोळ्यात घालतात. कोणाच्या डोळ्यात घालतात? काजळ वेगळं आणि अंजन वेगळं. काजळ हे सगळ्यांच्या डोळ्यात घातलं जातं, अंजन सगळ्यांच्या डोळ्यात घातलं जात नाही. तो पायाळू लागतो. पायाळू, पायाळू म्हणजे पायाने चालणारा नव्हे. तो जन्माला येताना आईच्या त्या योनीतून पायाकडून आला, त्याला म्हणतात पायाळू. त्याला म्हणतात पायाळू. मग त्या पायाळूच्या माणसाला त्या जमिनीमध्ये धन साठवलेलं दिसतं. मग काही माणसं आहेत त्यांच्याकडे अंजन आहे, ते अंजन त्याच्या डोळ्यात घालतात. बरं, त्याच्या डोळ्यामध्ये अंजन घातलं की त्याला ते दिसतं. कुठं आहे ते? जमिनीमध्ये आहे. म्हणजे ते बाहेर नाही, लक्षात ठेवा. मी म्हणत नाही, ज्ञानोबांनी वर्णन केलंय, ज्ञानोबांनी वर्णन केले, लक्षात ठेवा. सद्गुरूंनी माझ्या डोळ्यामध्ये हे ज्ञानांजन घातलं. सद्गुरूंनी माझ्या डोळ्यामध्ये हे ज्ञानांजन घातलं, आणि त्या ज्ञानांजनाचा परिणाम मला त्या स्वरूपाची यथार्थता प्राप्त झाली. त्याच्या पुढे आम्हा तुम्हाला कळवून तुकोबांनी वर्णन केले. आज जगाला देव कोणी दाखवला? कोणी दाखवलं? आता 500 वर्षाने अयोध्येमध्ये राम प्रभू प्रकट झाला. कोणी दाखवला?
मोदींनी पायाच्या गुणी पडिले ठाऊके जगा पुंडलिके दाखविले. पुंडलिकाचं वर्णन करताना तुकोबारांनी वर्णन केले पायावाय पुंडलिक. पुंडलिक पायावाय. आणखी पाया शब्दाचा अर्थ वेगळा करतात माणसं, पांढरा पायाचा. तो अर्थ इथं नाही बरं का. पांढऱ्या पायाची माणसं वेगळी असतात. एखाद्याच्या घरात जर आली तर समजावं त्या घरात काय होत नाही, ती म्हणते मग तू पांढऱ्या पायाची आमच्या घरात आली बरं का, वगैरे वगैरे वगैरे. त्या अर्थाने हा शब्द नाही आहे. म्हणजे पुंडलिक हा अधिकारी होता आणि त्यांनी जगाला देव दाखवला. पायाच्या गुणी पडिले ठाऊके. तसं आपल्याला ते सद्गुरू काय करतात, आपली जी बहिर्मुख वृत्ती आहे ती अंतर्मुख करतात. अंतर्मुख करतात म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये अंजन घालतात, ज्ञानांजन. आणि ते ज्ञानांजन घातल्यानंतर आपल्याला दृष्टी येते बरं का. दिव्य दृष्टी प्राप्त होते आणि त्या दिव्य दृष्टीने आपल्या स्वरूपाचं आपल्याला ज्ञान होतं. आणि जे ज्ञान होतं महाराज म्हणतात तो आहे कुठा, निज देव आपल्या जवळच, आपल्या हृदयामध्येच आहे. मग ज्ञानोबांना विचारलं आमच्या हृदयात आहे, आमच्या जवळच आहे, मग आम्हाला का दिसत नाही, का दिसत नाही. महाराज म्हणतात त्याचं सोपं कारण आहे. अहो त्याला रूप नाही म्हणून दिसत नाही, त्याला नाव नाही म्हणून दिसत नाही. देवा नाही रूप, देवा नाही नाव, 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 देवा नाही गाव, देवा नाही गाव, कोठे काही देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, देवा नाही गाव, कोठे कोठे देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही रूप. दिसण्याकरता रूप लागतं, व्यवहार करण्याकरता नाव लागतं, आणि तिथंपर्यंत जाण्याकरता गाव लागतं. त्यातलं काहीच नाही आहे. देव राहू दे बाजूला. मला प्रश्न करायचा आहे पुरुषाला आणि माता वर्गाला. आता प्रगती झाली म्हणून बोलू नका बरं का. खरंच आपल्या पोटामध्ये त्या स्त्रीच्या बाळ आहे हे पाहता येतंय, येतंय का. आताच्या आधाराने बोलू नका. येते का, पाहता येत नाही पण नाही म्हणता येतं का. त्या मातेच्या गर्भामध्ये असलेलं बाळ पाहता येत नाही, मग पाहता येत नाही त्याला नाही म्हणता येतं का. मी सांगितलं आताच्या भौतिक साधनाने ते जाणण्याची सोय केलेली आहे, पण सोय केली नव्हती तेव्हा माणसं म्हणत होती का हे पोटात नाही म्हणत होती कोणी. दिसत नाही का नाही, पाहता येतं का, पाहताही येत नाही.
पण नाही म्हणता पण येत नाही. म्हणजे मातेच्या गर्भामध्ये असलेला जो गर्भ बालक पोटामध्ये असून पाहता येत नाही, नाही म्हणता येत नाही. मग देवाच्या बाबतीत का असा उदो उदो करताय, का ओरडताय? असता तर दिसला नसता का? जर आपल्याच मातेच्या पोटातला जर गर्भ दिसत नाही मातेला, तर देव कसा दिसेल हो? मग त्याला नाव कधी ठेवलं जातं? आत असताना. उपजल्या बालकाशी नाव नाही तयापाशी, ठेवेलेनी नावेशी ओ देत उठी. जन्माला आल्यानंतर चार चौघी येतात, नाव ठेवलं जातं, घुगऱ्या वाटल्या जातात. हा, आणि तेव्हापासून त्याला नाव लागतं बरं का. त्याच्या आधी त्याला नाव नुसतं लागतं नाही, 7-12च्या उतार्याला लागतंय. आई बाप मेले की पोरांची गडबड काय असते हो? ते 12 दिवस व्हायच्या आधीच त्यांचा प्रयत्न असतोय, हे कधी लागेल तिथं नाव. बाप मेला याचं दुःख नसतंय, बाप मेला याचं दुःख नसते. लक्षात ठेवा, नाव कसं लागेल तिथं. म्हणजे आकाराला आल्यानंतर नाव आहे, आधी नाव नाही आहे. म्हणजे आपल्याच त्या मातेच्या पोटामध्ये असणार आपलं स्वरूप आपल्याला पाहता येत नाही, त्याला नाव नाही. तसं आपलं स्वरूप हे आपल्या आतच आहे, पण त्याला रूप नाही आहे. आणि रूप नसल्यामुळे त्याला नाव नाहीये बरं. हा, रूप आलं की नाव येतं, रूप नसेल तर नाव येत नाही. म्हणून तर कबीर महाराजांनी वर्णन केलंय, रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुझी रघुराया, तुझी रघुराया. मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा, मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा. रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया, देवा नाही रूप, देवा नाही नाव. मूळ देवाला नाव रूपच नाही, तर माऊलीने वर्णन केले, रूप नाही त्याशी ठेवी येले नाव. बर का, त्याला रूपच नाही त्याचं नाव ठेवलं शक्य आहे का? शक्यच नाही बरं का. म्हणून ते देवाचं स्वरूप आज आमच्या तुमच्या जवळच आहे, पण त्याला रूप नाही आहे, रूप नाही आहे. माऊलींनी एक दृष्टांत दिलाय, फार मार्मिक दिलाय, सर्वांच्या अनुभवाचा आहे. लोणी कुठं राहतं? गोकुळच्या डेअरीत. लोणी कुठं राहतं? दुधात. दुधातलं लोणी कोणाला दिसलंय? दुधातलं लोणी दुधातच असतं ते. मग दुधात असलेलं लोणी कधी आपल्याला ते कळतं, कधी अनुभव त्याचा येतो? दूध घुसळल्यावर. अहो ते दूध तापवावं लागतं. कसं तापवावं लागतं? नुसतं तापवायचं म्हणून तापून चालत नाही, चांगलं तापवावं लागतं. हा, अगदी त्याच्यावरती खरपूस शाई आली पाहिजे. आता ती राहिली नाही का? कोणी त्या दुधाच्या नादाला लागत नाही, चहाच्या मागं लागले जग. दूध कोणी तापवत नाही. पाहुणा आला की पिशवी आणायची, ती ओतायची त्यात आणि द्यायची. ते तापावं लागतं, चांगलं तापवल्यानंतर त्याची खरपूस ते येऊन ते साठवावं लागतं. आणि त्याच्याकरता त्यात थोडंसं इरजून टाकावं लागतं. 4-8 दिवस गेलं ते चांगलं लागतं बरं का. ते चांगलं दही लागलं की मग ते मंथन करावं लागतं. मंथन करण्याकरता रवी लागते लाकडाची, आणि त्या रवीने ते मंथन करावं लागतं. मंथन करण्याकरता नुसतं मंथन करून येत नाही, आळवणी शिळवणी
त्याला थंड पाणी गरम पाणी जसं पाहिजे तसं बघून बरं का. आणि ते मंथन करावं लागतं. कधी मंथन करावं लागतं? रात्री कीर्तन झाल्यावर जाऊन, दुपारी 12 वाजता. त्याला हवेचा संबंध आहे बरं का. ते सकाळच्या हवेमध्ये मंथन करावं लागतं प्रातः कालामध्ये. त्या हवेमध्ये जर मंथन केलं तर लोणी येतं. कधी घुसवलं तर लोणी येत. म्हणजे दुधातलं लोणी काढण्याकरता जर एवढी प्रक्रिया करावी लागते. माझा प्रश्न आहे, हृदयातला देव पाण्याकरता काय प्रक्रिया नाहीच वय? दे रे हरी पल्लावरी. म्हणतो नवनीता तैसे गे आनंद, नवनीता तैसे गे आनंद, वाया व्यस्त कथा सांगी मार्ग, तैसे घे. त्याच्याकरता वाया व्यर्थ कथा म्हणजे बहिर्मुक्ता टाका. बहिर्मुक्ता व्यर्थ बोलू नका. व्यर्थ नको ते पाहू नका. अंतर्मुख करा आणि वैचारिक मंथन करा. वैचारिक मंथन करा. त्या दह्याचं मंथन करण्याकरता रवी लागते आणि वैचारिक मंथन करण्याकरता विवेक लागतो. विवेक. आणि अशी साधना केल्यानंतर आपल्याला तो कळेल. म्हणून इथं महाराज म्हणतात, खरंच तुम्ही त्याला जर शोध घ्यायला गेला, पाहायला गेला तर महाराज म्हणतात तो जवळच आहे, पण त्याला रूप नाही, नाव नाही, गाव नाही, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, काही कोटे कोटे काही गाव नाही, काहीच नाही. त्याचा मागूस सुद्धा कुठं नाही. म्हणून तुम्ही जर त्याला शोधायला गेला कुठं तर तो सापडणार नाही. मग तो सापडला तर जवळ सापडेल. मग तो सापडावा असं वाटत असेल, त्याला जाणायचं असेल तर प्रयत्न करा. आणि जाणल्यानंतर त्याची सेवा करा. कशी करा? महाराजांनी वर्णन केले. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, काही कोटे विठोबा. जय जय विठोबा सर्वांनी टाळी वाजवा. जय जय विठोबा. फिरशी निज देव निनशी मुळे कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोटे काही. एक 5 मिनिटामध्ये शेवटच्या चरणाचा भाव सांगतो आणि वेळेचं भान ठेवून थांबतो. कारण आपल्याकडे पद्धत आहे, आरंभ नाही साधता आला तरी शेवट तरी साधावा. शेवट तरी साधा. तेव्हा शेवटच्या चरणामध्ये ज्ञानोबा सांगतात, तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. त्याला काय म्हणतात? आत्मा. काय म्हणतात?
ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्मा आहे की नाही, नाही असं ज्याला वाटतं त्यांनी बोट वर करा, व्यवस्था करतो आम्ही त्यांची. प्रत्येकाच्या शरीरात, पशुच्याही शरीरामध्ये आत्मा आहे. ज्यावेळी 4 भावंड पैठणला गेली आणि पैठणला गेल्यानंतर तिथल्या ब्राह्मणाने विचारलं, का हो तुमचं नाव काय? ज्ञानदेव. हो ज्ञानदेव. आणि आमच्या गावातही रेड्याचं नाव ज्ञानदेव आहे म्हटलं. हे मग तुमच्या हृदयात आत्मा? हो त्या रेड्याचे पण आहे म्हटले. कसं काय? प्रयोग करून बघा म्हटले. रेड्याच्या पाठीवरती चाबूक मारला, ज्ञानोबरांच्या पाठीवरती वळ उठला. तसा काय प्रयोग करायला लावू नका. ज्ञानोबरांनी त्या विद्वानाला जाणून दिला, रे आमच्या हृदयामध्ये जर आत्मा आहे तर पशुच्या हृदयात आत्मा नाही का? आत्मा हेच देवाचं स्वरूप आहे आणि ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये. ज्ञानोबरांनी फार सुंदर वर्णन केले. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संवेद्या आत्मरूपा देवा तोची गणेशो. तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्मरूपाने नांदतो. त्याला भजा म्हणजे त्याचं भजन करा. कसं भजन करा? तो आहे कसा? सच्चिदानंद रूप आहे. सच्चित आनंद त्या देवाचं स्वरूप आहे आणि याचा अनुभव सर्वांना आहे. सर्वांना अनुभव आहे. प्रत्येकाला आनंदाचा अनुभव आहे की नाही? मग आनंदाचा अनुभव आपल्याला कधी येतो खरा? गाढ झोपेमध्ये. गाढ झोपेमध्ये माणसं झोपेतून उठल्यानंतर सांगतात, मी सुखाने झोपलो होतो. झोपेमध्ये जो आनंद मिळाला तिथं काय टीव्ही होती, मोबाईल होता, पंच विषय होते, काय होतं? काहीही तिथं नव्हतं. मग तो आनंद कुठला? माझ्या नावातला. माझं नाव पूर्णानंद आहे हो. माझ्या नावातला आनंद तिथं होता नाही. त्याचाच आनंद म्हणून नाव मला पूर्णानंद ठेवलंय. माझा नव्हे बरं का, त्याचा आनंद. हा झोपेमध्ये मिळणारा आनंद कोणाचा आहे? तुम्हाला 4 दिवस खाण्याची व्यवस्था चांगली केली, फक्त आम्ही झोपू देणार नाही, जमेल का? हा माणूस खाऊन खाऊन कंटाळतो, तुमचे आता मला खाणं नको, झोपायला द्या. झोपेमध्ये मिळणारा जो आनंद आहे तो स्वरूपाचा आहे, तेच देवाचं स्वरूप आहे हो. दुसरी गोष्ट, तो कसा आहे? प्रकाश स्वरूप आहे. त्याला पाहण्याकरता बाहेरचा प्रकाश चालत नाही. का चालतो? चालत नाही. बरोबर. बघा त्याच्याकरता वर्णन केले. आज अमावस्या आहे बरोबर. तुमच्यापैकी कोणी जर काळा कुट्ट असेल त्यांनी काळ्या भोर शेतामध्ये जायचं. काळ्या भोर शेतामध्ये जायचं. अंगावरती काळे भोर कपडे घालायचे. जाताना मोबाईल घेऊन जायचा नाही. पण खरी काळी रात्र अमावस्याला असते बरं का. आणि अशा काळ्या शेतामध्ये काळा कुट्ट मनुष्य काळा कपडे घालून तिथं तुम्हाला उभं केलं आणि उभं केल्यानंतर विचारलं, तुम्ही आहेत की नाही? आहे म्हणून सांगेल का नाही म्हणून सांगेल? मग तुम्हाला अंधारामध्ये ओळखला कोणाच्या प्रकाशाने? अंधारामध्ये तुम्ही ओळखला का नाही? कोणाच्या प्रकाशाने? मौली म्हणतात तो आतला प्रकाश आहे. आतला प्रकाश आहे, त्याला म्हणतात ज्ञान स्वरूप आहे. सच्चिद आनंद हे आपलं स्वरूप आहे.
तो ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. आणि सत म्हणजे तो सत्य आहे. आपल्याला मरावं वाटतं का काय मरावं वाटतं? खरं बोला कीर्तन. कधीच मरू नये असं वाटतं ना. का? आपलं स्वरूप ते न मरणार आहे. आपलं स्वरूप न मरणार आहे. मग आपलं स्वरूप न मरणार आहे ते पाहण्याकरता बाहेरच्या प्रकाशाची गरज नाही. तो ज्ञान स्वरूप आहे आणि तो आनंद भोगण्याकरता कोणत्याही विषयाची गरज नाही. हेच आपलं स्वरूप आहे. याचंच भजन करा. मी सच्चिदानंद स्वरूप आहे. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. पण कसं भजा? अखंडित. जुम्मा की जुम्मा नाही बरं का. ह्या वर्षी सप्ताहात आलं की पुढच्या वर्षी सप्ताहात नाही. अखंडित सेवा. अखंड त्याचं स्मरण ठेवा बरं का. आपण खरं देवस्वरूप आहे. आपण खरं देवस्वरूप आहे. दुसऱ्याच्या सुखाने सुखी होण्याची आम्हाला गरज नाहीये. दुसरं कोणी बोललं तरी त्या बोलण्याचा आपल्या स्वरूपाची संबंध नाहीये. आपल्याला कोणी भांडलं, आपल्याला कोणी मारलं तर ते मारलेली लागत नाही, बोललेली लागत नाही. असं भजन करा. भजा आत्मदेवा अखंडित बरं का. आणि अशा भावनेने तुम्ही त्याचं स्मरण करा, भजन करा. तुम्हाला त्याचा अनुभव येईल. पण कधी? अंतर्मुख व्हा. आणि त्या अंतर्मुख होण्याकरता कुठं जावं? अशा सप्ताहामध्ये येत जा. त्या कीर्तनाच्या माध्यमातून हे शिकवलं जातं. परमार्थाची साधनं याच्याकरताच आहे. म्हणून मी आरंभाला म्हणून गेलो, बहिर्मुख वृत्तीच्या लोकाला अंतर्मुख करण्याकरता परमार्थ आहे. आणि बहिर्मुख असलेल्या माणसाला अति बहिर्मुख करण्याकरता प्रपंच आहे. आधीच बहिर्मुख आणि त्यात लग्न झालं. लोक म्हणतात बिघडला महाराज हो तिच्या नादाने. तिच्या नादाने बहिर्मुखाला बहिर्मुख भेटली ना. म्हणून प्रपंचामध्ये माणसं दिवसेंदिवस बहिर्मुख होतात. पण परमार्थात अंतर्मुख झालं पाहिजे. आणि अंतर्मुख झाल्यानंतर जे खरं देवाचं स्वरूप आहे ते आपल्याला अनुभवाला येईल. आणि तो देव आमच्या तुमच्या जवळच आहे. तो आत्मरूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये नांदतो. तैसा हृदयामध्ये मी असता सुखाचा आरामो परिभ्रांताशी कामो विषयावरी. म्हणून इथं ज्ञानोबा म्हणतात ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोटे काही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली